तर फ्रेंड, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे निफ्टी बँक निफ्टी ॲनालिसिस. उद्याच्याला आपण मार्केटमध्ये कशाप्रकारे ट्रेड प्लॅन करू शकतो त्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. स्पेसिफिक काय ग्लोबल सेंटिमेंट आहे, ग्लोबल इव्हेंट कोणता आहे, तर त्याबद्दल पण आपण चर्चा करणार आहे व्हिडिओमध्ये. तर आता आपण स्टार्ट करूया. व्हिडिओ ओनली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी आहे, कुठल्या प्रकारे बाय किंवा सेल रिकमेंडेशन नाही आहे. तर आता आपण सगळ्यात पहिल्यांदा आपण निफ्टीच्या विकली टाईम फ्रेमवरती, कारण की उद्याला विकली क्लोजिंग येऊ शकतं. तर उद्याला विकली क्लोजिंग कसा येईल, काय येईल, तर त्याबद्दल थोडंसं डिस्कस करायला गेलो. तर प्रिवियस जो आपला वीक होता तो वीकमध्ये त्यामध्ये आपल्याला एक इन्व्हर्टेड हॅमर टाईप ऑफ कॅन्डल याच्यामध्ये बघायला भेटत होती. आता इंटरेस्टिंग झालं की मार्केटमध्ये हे जे प्राईस ॲक्शन होतं त्यानंतर मार्केट जर का इफ प्रिवियस वीकच्या वरती जर का नेक्स्ट वीकचा जर का क्लोजिंग आला तर चान्सेस खूप जास्त असतील की जोपर्यंत मार्केट हा जो लो आहे 23,784चा तो ब्रेकडाऊन करत नाही तोपर्यंत एक्सपेक्टेड आहे की मार्केट साईड वे टू पॉझिटिव्ह नेक्स्ट वीकला राहायचा प्रयत्न करू शकतो. तर त्यासाठी क्लोजिंग इम्पॉर्टंट आहे. क्लोजिंग जे आहे आता आज थोडंसं बॉर्डरवरती आहे, बट ह्याच्यापेक्षा वरती जर का क्लोजिंग आला जो की 24,334च्या वर जर का क्लोजिंग केला त्यानं विकली टाईम फ्रेमचा, तर त्याच्यामध्ये एक चांगल्या प्रकारे आपल्याला सॅडवे टू पॉझिटिव्ह मोमेंटम अपकमिंग वीकसाठी बघायला भेटू शकते. त्यानंतर जर का आपण थोडंसं ट्रेंड चेकआउट करायला गेलो तर जसं की आपण प्रिवियस व्हिडिओमध्ये पण डिस्कस केलं होतं की इथं मार्केट हॉल्ट करते. हा जो आपला हायर लो आहे त्यानंतर हा एक हायर लो आहे, हा आपला आहे ह्याच्यामध्ये लोअर हाय. तर ह्याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो तर प्रिवियस हा जो हाय आहे जोपर्यंत ह्याच्यावरती मार्केट जाणार नाही आहे आणि जोपर्यंत हायर ह्याच्या खालती मार्केट हायर लोचं मार्केट खाली येणार नाही आहे, तर एक्सपेक्टेड आहे की ह्या टाईम फ्रेममध्ये इथं आपल्याला एक साईडवे मोमेंटम बघायला भेटायचे चान्सेस खूप जास्त आहेत. जर याच्यावरती सस्टेन राहिली वन डेची कॅन्डल त्यानंतरनं इथे गॅप पण दिसतो आहे आपल्याला, जो की गॅप पेंडिंग आहे. तर हा गॅप फिल करू शकते का मार्केट, ही इंटरेस्टिंग राहू शकते. याच्यामध्ये ग्लोबल सेंटिमेंटचा पण जास्तीत जास्त इम्पॉर्टन्स असू शकतील. ओके, आता जर का आपण बघायला गेलो कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो, तर सिम्पल 15 मिनिट टाईम फ्रेमवर जर का आपण आलो तर काल आपण जे पण लेवल डिस्कस केले होते, फॉर एक्झाम्पल जसं की आपण काल डिस्कस केलं होतं की हा एक एरिया होता. इफ जर का ह्याच्यामध्ये जर का आपल्याला कुठल्या प्रकारे निगेटिव्ह प्राईस ॲक्शन बघायला भेटला असतं तर त्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतो आहे. बट झालं असं की मार्केट उघडलंच त्या ठिकाणी आणि डायरेक्टली इथून डायरेक्टली व्हर्टिकल फॉल याच्यामध्ये आला होता. ठीक आहे, त्यानंतर क्लोजिंगच्या आसपास ते गेला होता, ट्राय केला होता इथं आणि बरोबर इथून डाऊन साईड मोमेंटम आला. बट मला जे प्राईस ॲक्शन पाहिजे ओके ते प्राईस ॲक्शनमध्ये ते दिसलं नाही. बट लागतं आपल्याला ते प्राईस ॲक्शन त्या प्रकारचं का दिसलं असतं तर ह्याच्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं ट्रेड अपॉर्च्युनिटी क्रिएट झाली असती. बट इथून ऑलमोस्ट बरोबर मार्केट डाऊन साईडला आला होता. अगेन हा एक जो लो होता जिथे की मार्केट आज ओपन झाला त्यानंतर डाऊन साईडला आला आणि मार्केटने एक लो क्रिएट केला, इथून एक स्विंग हाय क्रिएट केला. आता मार्केट काय करते, प्रिवियस हे जे आपले रेजिस्टन्स होते तो इथं सपोर्टचं काम केलं. अगेन याच्या आसपास मार्केट अगेन आला आहे. आता उद्याच्याला कशाप्रकारे याच्यामध्ये ट्रेड प्लॅन करू शकतो त्याच्या आधी थोडंसं ग्लोबल सेंटिमेंट, ग्लोबल न्यूज काय चालली आहे ते पण चेकआउट करूया. तर ह्याच्यामध्ये जर का बघायला गेलो तर US इराणचं जे पण वॉरचे अपडेट आहेत त्यामध्ये आपण बघू शकतो की याच्यामध्ये शॉर्ट टर्म डील एक्सपेक्ट करत आहेत. ओके, तर हे लोक एक्सपेक्ट करत आहेत की ही डील होऊ शकते वगैरे वगैरे वगैरे. बट जर का तसं झालं तर चांगली गोष्ट आहे, बिकॉज ऑइलचे प्राइजेस फॉल होतील. स्टॉक मार्केटला चांगली गोष्ट आहे त्या गोष्टीची. आणि बाकीचे ग्लोबल सेंटिमेंटमध्ये पण जे पण अनसर्टनिटी आहे ती लवकरात लवकर कूल होऊ शकते. ठीक आहे, तर हे खूप चांगली न्यूज आहे. हे जे अपडेट आपल्याला मंडेच्या आत येतीलच व्हेरी लाईकली, कारण की 2 दिवसाचं त्यांनी कालच्या आपण डिस्कस केलं तसं की 2 दिवसाचा त्यांनी टाईम पिरियड घेतला होता. आता ह्यांचं जर का वॉर डील किंवा ट्रेड डील ह्यांची जर का वॉर डील यांची जर का झाली ओके शांतसारखं वातावरण, तर ऑइलचे प्राइजेस कूल व्हायला स्टार्ट होतील. जसं की ते आपण बघायला भेटतं की इथून कालच्या दिवशी जी न्यूज आली त्यानंतर ऑइल एकदम सडनली फॉल आला होता आणि काल आपण हे पण डिस्कस केलं होतं की इथे एक सपोर्ट घेऊ शकतो आहे हा एरिया आणि बरोबर मार्केट तिथून सपोर्ट घेतला आणि त्यानंतर रिव्हर्सल केला. अगेन नो प्रॉब्लेम. आजचा जो डे आहे ह्याचं क्लोजिंग कसं येतं हे इम्पॉर्टंट राहील. आणि चुकून जर का हे लेवल मल्टिपल टेस्टेड झालेच असं पण आणि हे पण एरिया मल्टिपल टेस्टेड आहेत तर ह्याच्यामध्ये थोडंसं टाईमपास करू शकतं आहे. आणि कुठली पण पॉझिटिव्ह न्यूज जर का आली जसं की डील झाली आहे, डील आता कंप्लीट होणार आहे वगैरे वगैरे, किंवा दोघांच्यातलं वॉर थांबलं तर इथं आपल्याला ब्रेकडाऊन बघायचे चान्सेस खूप जास्तीत जास्त दिसून येतील. ओके, तर प्राईज इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जर का चार्टला बघितला, चार्ट जर का याच्या खाली सस्टेन राहिला तर समजून जा की जे पण अनसर्टनिटी आहे ते आता थोडीशी सॉल्ट आउट व्हायला लागले. ओके, तर जसं की हे 88 ते 84च्या खाली जर का सस्टेन राहायला लागला तर एक्सपेक्ट करूया की वॉरचे जे पण अपडेट असतील ते कूल झाले असतील. त्यानंतर इक्विटी मार्केटमध्ये थोडीशी आपल्याला चांगली मोमेंटम बघायला भेटू शकते. इंडिया विक्स पण बऱ्यापैकी कूल झाला आहे. ओके, आता जर का आपण आलो याच्यामध्ये बँक निफ्टीमध्ये, तर बँक निफ्टीमध्ये सिम्पल आहे
की याच्यामध्ये आपण कुठं ट्रेड प्लॅन करू शकतो. त्याच्या आधी आपण थोडंसं निफ्टीचं बघूया, उद्याच्याला आपल्याला कुठं ट्रेड प्लॅन करता येतील. आता जसं की मार्केट बघू शकतो की आपण हा जो हाय आहे आणि ऑलमोस्ट हा जो लो आहे याच्यामध्ये मार्केट आहे. जोपर्यंत ह्या एरियात मार्केट राहील तोपर्यंत माझ्यासाठी याच्यामध्ये रेंज बाउंड एक्सपेक्टेड आहे. आणि ज्या टाईमला सपोज इथं मार्केट फ्लॅट ओपन झाला किंवा गॅप डाऊन गॅप अप कुठं पण ह्या एरियात ओपन होऊ जर कन्सॉल्टेशन जर का मल्टिपल टाईम केला आणि ब्रेकआउट जर का भेटला तर हा एक एरिया राहील. ओके, हा एक एरिया राहील जो की 24,545 पासून 24,650च्या आसपासचा हा जो एरिया आहे ह्याच्यामध्ये मला कुठल्या प्रकारे निगेटिव्ह प्राइस ॲक्शन जर का दिसला तर त्यासाठी माझ्यासाठी एक डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन राहू शकतो. इफ फक्त ह्याच्या एरियामध्ये मला काय दिसायला पाहिजे, निगेटिव्ह प्राइस ॲक्शन दिसायला पाहिजे. ह्या एरियामध्ये वेट अँड वॉच करणार आहे. अगेन जर का मार्केट सपोज फ्लॅट ओपन झाला आणि कन्सॉल्टेशन केले तर मल्टिपल टाईम कन्सॉल्टेशन केलं आणि ब्रेकडाऊन जर का भेटला आणि जर का तो ब्रेकडाऊन सस्टेन झाला तर ते सस्टेन झाल्यानंतरच त्याच्यामध्ये निगेटिव्ह साईडचा ट्रेड करायचा का नाही करायचा तो डिसिजन राहील. बट कशाप्रकारे ते ट्रेंड येतो आहे, कशाप्रकारे त्याचं मोमेंटम येते त्या गोष्टी डिपेंड आहेत. बट इनिशियल लेवलला हा एरिया नो ट्रेडिंग झोनचा आहे. जर का मला रिव्हर्सल डाऊनसाईडचा ट्रेड करायचा असेल तर हा एरिया स्पेसिफिक आहे. त्यामध्ये जर का निगेटिव्ह प्राइस ॲक्शन दिसलं तर मी तिथं प्लॅन करू शकतो. अदरवाईज सपोज जर का मार्केट ह्या एरियात आला जो की 24,100 पासून 24,122चा एरिया, सेकंड एरिया आहे की 24,000 पासून 24,050चा एरिया. तर ह्याच्यामध्ये कुठल्या प्रकारे आपल्याला पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन जर का दिसला तर माझ्यासाठी त्याच्यामध्ये एक रिव्हर्सल ट्रेड प्लॅन राहू शकतो. जर मोठा गॅप अप किंवा मोठा गॅप डाऊन इमॅजिन करा की ह्याच्यावरती गॅप अप ओपन झाला किंवा ह्याच्या इथं गॅप डाऊन ओपन झाला, थोडंसं चेंजेस होतील. त्यानंतर जर का एवढा खाली जर का गॅप डाऊन जर का झाला तर मग मिनिमम पहिला 1 आवर चेक करणार कशाप्रकारे मार्केटचा ट्रेंड स्ट्रक्चर दिसतं आहे आणि त्यानंतरनं त्या गोष्टीवरती डिपेंड अपडेट द्यायचा प्रयत्न करणार. ओके, तर त्यासाठी तुम्ही आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे ते तुम्ही जॉईन करून ठेवा. बिकॉज त्याच्यावरती त्या गोष्टी अपडेट करणार. जर का मोठ्या प्रमाणात गॅप अप मोठ्या प्रमाणात गॅप डाऊन जर का झाला तर आपलं हे जे चॅनल आहे याला तुम्ही जॉईन करू शकता. जे पण अपडेट असतील ते तुम्हाला ह्याच्यावरती दिसतील. जर का अननेसेसरी काही पण गोष्टी इव्हेंट वगैरे काय आले तर त्याच्यामध्ये तुम्हाला हेल्प होईल की त्याच्यावरती मी ते अपडेट टाकणार. कारण हे कसं होतं की जर का मोठा गॅप डाऊन झाला तर ते कसं रिॲक्ट करते, पहिले 15 मिनटं कसं रिॲक्ट केले, पहिले 30 मिनटं कसं रिॲक्ट करे, ह्या गोष्टीवरती नेक्स्ट मोमेंटम डिपेंड आहे. बट इनिशियल इफ फ्लॅट ओपन झाला ह्याच्या आत कुठं पण ओपन झाला तर आता जे डिस्कस केलं त्याप्रमाणे मी प्लॅनिंग करू शकतो. आता येऊ आपण बँक निफ्टीवरती. बँक निफ्टी आपल्याला चांगला ट्रेंड दिसतो आहे, पॉझिटिव्ह होऊन हॉल्ट करतो आहे. ही जर खूप चांगली गोष्ट आहे. जोपर्यंत 55,800च्या वरती राहते तोपर्यंत एक्सपेक्टेड आहे की साईडवे टू पॉझिटिव्ह एक्सपेक्टेड आहे. प्रिव्हियस हे जे रेजिस्टन्स आहेत मल्टिपल सपोर्ट्स होते ते आता इथं रेजिस्टन्सचं काम झालेत आणि अगेन ह्याच्या आसपास जर का कन्सॉल्टेशन मारला, कन्सॉल्टेशन केला, ब्रेकआउट दिसला तर एक्सपेक्ट करू शकतो की आपण ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह मोमेंटम जे आहे कंटिन्यू होऊ शकते. फक्त हे सस्टेन राहायला पाहिजे. जर सस्टेन राहिला तर एक्सपेक्टेड आहे की हे अपसाईडला तिथे गॅप पेंडिंग आहे तिथंपर्यंत तरी ॲटलिस्ट जायचा प्रयत्न करू शकते. ठीक आहे, तर हे होतं बँक निफ्टीमध्ये. इफ बँक निफ्टी ह्याच्या खाली जर का आला तर मग मात्र त्याचा ट्रेंड साईडवे टू निगेटिव्ह राहू शकतो. ठीक आहे, तर हे होते आपलं गेम प्लॅन. इन्फॉर्मेशन आवडले असेल तर डेफिनेटली लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.